हाय फ्रेंड्स, फायनली आज कुंडळ्याचा बेत केला होता आणि माझ्या घरी आले होते भाऊ आणि वहिनी. त्याच्यासाठी म्हटलं की काय करावं म्हणता म्हणता मी कुंडळ्याचा बेत केलेला आहे इथं मस्तपैकी. आणि हे गिरणी ह्याच्यासाठी दाखवत आहे की आज परत चकलीचा बेत आहे आणि ते मी दळून घेतलेलं आहे या गिरणीमधून. आणि ते पहा, मस्त थोडंफार एन्जॉय केलेला आहे मी कुंडळे वगैरे खात आमचा ब्लॉग पाहत पाहत, जे की भाऊबीजीचा आहे. आणि हे बघा, अंशुला तर एवढे फार आवडतात ना कुंडुळे, याचं तर म्हणजे काही अनलिमिटेड खूपच बरं का. तो बघा, त्याची नाटकं तर म्हणजे खूपच असतात. तर दुसऱ्या दिवशी मी घेतलं होतं चकली करायला सगळं आवरून, कारण म्हटलं की मी तर काही गेलेली नाही आहे माहेरी, तर चला म्हटलं आईलाच थोड्याफार आपल्या हाताच्या चकल्या वगैरे पाठवून देऊयात. आईनं पण खूप असं फराळाचं दिलं होतं मला, म्हणून म्हटलं की काहीतरी द्यावं म्हणून हे चकलीचा बेत केलेला. चकली वगैरे झाल्यानंतर मग मी आणि भाऊ गेलेलो आहे साडी घेण्यासाठी, जे की मी सहज म्हटलं की चल बाबा साडी तर घेऊया, पण तो म्हटला ठीक आहे चल म्हटला. मग एक साडी म्हणता म्हणता मी 3 साड्या घेतलेल्या आहेत. ते लॉंग व्हिडिओमध्ये आहे, ते नक्की बघा तुम्ही लॉंग व्हिडिओ. आणि हे पहा, पाऊस तर काय म्हणजे आमच्या पाठीमागच लागलेलं असतं. जेव्हा केव्हा आम्ही भाऊ बहीणना बाहेर निघतो ना, तो लातूरला आल्यानंतर हे पाऊस काय आमचा पिछा सोडतच नाही. फायनली इथे आलेली आहे मी द्वारकादासमध्ये. इथे एक म्हणता म्हणता 3 साड्या घेतलेल्या आहेत मला, आईला आणि वहिनीला. फायनली इथे सगळं साडी वगैरे घेतलेलं आहे आणि मला माझं होतं छोटंसं काम मालाबारमध्ये, जे की आज मी कंप्लीट केलेलं आहे. 2-3 महिने झालं पेंडिंगमध्येच होतं. आणि चला, असा गेलेला आहे आजचा दिवस. बाय, टेक केअर फ्रेंड्स.